तर आता आपण निघालेलो आहोत बीच धमाल करण्यासाठी आणि इथूनच डायरेक्ट मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपल्या प्रिमायसेसमधूनच एंट्री आहे, बीच ॲक्सेस आहे डायरेक्ट तुम्हाला. तर तुम्ही इथे येऊन थांबले ना तर ही प्रॉपर्टी बेस्ट आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर कपल्स येत आहेत, फॅमिली येत आहे पूर्ण किंवा पूर्ण ग्रुप येतो आहे मोठा तुमचा, तर हे सगळे कॉटेज ऑक्युपाय करून तुम्ही इकडे तुमच्या पद्धतीने धमाल मस्ती करू शकता. मागच्या साईडला पण एक ओपन स्पेस आहे, तिकडे तुम्ही बॉनफायर वगैरे करू शकता थंडीमध्ये. आणि अशा प्रकारे ॲक्सेस आहे. हा जो रोड आहे हा आहे कोस्टल रोड, जो अंजारलेवरून जातो तुम्हाला घेऊन पालडे आणि तिकडे पुढच्या साईडला. तर बघा ही पण प्रॉपर्टी रेसॉर्टचीच आहे आणि इथेही काही कॅम्पिंग वगैरे असं प्रोव्हिजन मस्त होऊ शकतं टेंटिंग कॅम्पिंगचं. जर तुम्ही स्वतःचं टेंट कॅम्प वगैरे घेऊन येत आहे तर आय थिंक सो तुम्ही विथ परमिशन इथे लावू शकता आणि हा स्टे एन्जॉय करू शकता. आणि बघा इथे विहीरही आहे आणि पाणी आहे बऱ्यापैकी, विहिरीला मासे पण आहेत. क्या बात आहे. डायरेक्ट म्हणजे प्रॉपर्टीला थांबले की डायरेक्ट बीच ॲक्सेस करायचा, बीचमध्ये धमाल करायची आणि परत आपल्या हॉटेल रूमवर यायचं. आणि अशा प्रकारे तुम्हाला बीचवर जायला ॲक्सेस आहे. बघा केवढी प्रॉपर्टी आहे तिच्याकडे. इथली शांतता आणि समुद्राच्या लाटांचा आवाज फील करा. वाव, छोट्या यूट्यूबरची प्रॅक्टिस सुरू आहे व्लॉग बनवायची. आणि ते बघा समोर दिसते ते आहे अंजारले लाईट हाऊस. अप्रतिम व्ह्यू असतो तिकडून अरबी समुद्राचा. हे बघा हवेनी ज्या सँडवर वेव्स निर्माण होतात त्या मस्त वाटतात ना. छान हवा सुटली थंडगार. किती क्लीन बीच आहे तुम्ही पाहू शकता. आणि जेव्हा तुम्ही वीकडेजला वगैरे येता, ऑफ सीझन येतं ना, तेव्हा इथे हा बीच तुम्हाला एक प्रायव्हेट बीचची फील देतो की पूर्ण बीच हा तुमचा असतो. आणि सुंदर बीच आहे, क्लीन, कचरा वगैरे काहीच नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिक वगैरे घाण नाही आहे. त्यामुळे मला दापोली बीचेस खूप आवडतात. आणि तिकडे बघा पूर्ण सीगल्सचा ग्रुप बसलेला आहे. बघूया कॅच करता येते का त्यांना जवळून व्हिडिओमध्ये. सगळे उडालेले आहेत. तर आता आपण इथून चाललेलो आहोत पाडेली बीचला आणि तिथे बीचवर गाडी घेऊन जाऊ शकतो. तर सगळं सामान वगैरे गाडीमध्ये ठेवू आणि एन्जॉय करू बीच.
हा लागलेला आहे आता आपल्याला पाडले गाव आणि इथूनच तुम्ही बीच ॲक्सेस करू शकता बाय कार. हे जे घर आहे ना कौलारू पिंक कलरचं आणि त्याच्या पुढे हे बांधकामवालं घर आहे. इथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथे बघा हे श्री स्वामी समर्थ कृपा भोजनालय पण आहे. तर आता आपण परत आलेलो आहोत बाहेर. आता ॲक्च्युली भरती आहे थोडी, त्यामुळे आपण बाहेर आलो आणि तिथून आपण लाईट हाऊस वगैरे एक्सप्लोअर करणार आहोत. जर ते ओपन असेल तर. मध्ये एकदा दोनदा आलेलो तेव्हा बंद होतं. त्यानंतर मुरुड बीचला पण जायचा प्लॅन आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी. तर बघूया कसं काय होते प्लॅनिंग. सर्व ते कवर करतो आणि तसंच आता हॉटेलला जाऊन मस्तपैकी गहूनं खाणार आहोत आम्ही नाश्त्यामध्ये, तेही तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आपण इकडे एन्जॉय केला आपला स्टे. धमाल असा मजा आली. समुद्र वगैरे फिरून आलो. तुम्हाला दाखवायचं सगळं दाखवायचा प्रयत्न केला मी. आता आपण इथून चेकआउट करत आहोत आणि ह्या प्रॉपर्टीचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये. टॅरिफ वगैरे सगळं सांगितलं आहे. मालकांचा नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि नक्की तुमची फॅमिली पिकनिक किंवा ग्रुप पिकनिक तुम्ही इकडे प्लॅन करा. बिंदास खूप जबरदस्त जागा आहे निसर्गाच्या सानिध्यामधली आणि वॉकिंग डिस्टन्सवर, म्हणजे प्रॉपर्टीमधून चालत तुम्ही बीचवर जाऊ शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. कारण दापोलीला आलं तर समुद्र आपल्याला हवाच आणि तोही वॉकिंग असला तर मग अजून काही हवं आहे आपल्याला. तर चला आता आपण इथून निघतो आहे. प्लॅनिंग आहे आता मुरुड बीचला जायचं. त्याच्या पहिलं ऑन द वे आंजर्ले लाईट हाऊस आहे. वरती जाता आलं तर तिकडून एक व्ह्यू मी तुम्हाला दाखवेन. मुरुडला जाऊ. वॉटर स्पोर्ट्सचा जरा अनुभव घ्यायचा विचार चालला आहे. तर बघूया काय बजेट आहे तिकडे, कसं आहे. जास्त हाय बजेट असेल तर कदाचित स्किप करू, पण तरी प्रयत्न करू आपण. तुम्हाला वाटत असेल यूट्यूब चॅनल आहे तर भरपूर पैसा वगैरे तर असं काही नाही आहे. बजेट बघूनच चालायला लागतं. तर आपण आता मुरुडला जाऊ. त्याच्या पहिलं आंजर्ले लाईट हाऊस एक्सपिरियन्स करू आणि अजून कसा आमचा प्रवास होतो आहे ते सगळं मी ह्या सिरीजमध्ये कवर करणार आहे. सो स्टे ट्यून. तर आता आपण निघालेलो आहोत. पुढेच लाईट हाऊस आहे, पण दोनदा तीनदा मी आलेलो तेव्हा बंद होतं. होप सो आता चालू असेल, बघू. तर हे आहे आंजर्लेचं लाईट हाऊस. आजही बंद आहे. माहीत नाही का बंद केलं आहे, पण इकडे किड्स प्ले एरिया वगैरे सर्व बनवलेलं आहे. याची टायमिंग असेल कदाचित. आणि इथून जो व्ह्यू मिळतो ना तुम्हाला त्या मधल्या बॅल्कनीमधून आणि वरतून, हा जबरदस्त मिळतो. समुद्राला भरती आले सुंदर अशी. तर चला आता लाईट हाऊसचं स्किप झालं आहे, पण लाईट हाऊसचा माझा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याची लिंक देतो मी तुम्हाला. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता लाईट हाऊसचा व्ह्यू कसा मिळतो तो. आणि हे सगळं बघा मॅन्युफॅक्चरिंग दिसतं तुम्हाला. तर आंजर्ले जेट्टी येते, तुम्हाला माहीत आहे की नाही पण मी सांगतोय तुम्हाला. आंजर्ले जेट्टी येते, त्याची पूर्ण तयारी आहे. इथे मॅन्युफॅक्चरिंग होते आणि आंजर्ले जेट्टी झाल्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही मुंबई किंवा अलिबागने वाया फेरी, आता कुठपर्यंत सर्व्हिस सुरू होते ते माहीत नाही मला, पण वाया फेरी तुम्ही येऊ शकता. बघा समोर बीचवर पूर्णपणे हे जे सिमेंटचे ठोकळे आहेत हे पूर्ण पसरवलेले आहेत आणि इथून पूर्ण सप्लाय होते जेट्टीचा जो भाग फायनल झाला ना तिथपर्यंत. हे बघा फक्त आंजर्ले किंवा सावनेला येताना रस्ते खूप नॅरो आहेत, त्यामुळे जेव्हा सीझनला तुम्ही येता तेव्हा इथे ट्रॅफिकचे चान्सेस जास्त असतात. पण ठीक आहे, मॅनेज होतं. मध्ये मध्ये गॅप आहेत तिकडे लोक मॅनेज करतात. बाकी असे तुम्हाला गावातून रस्ते आहेत बीचपर्यंत जायला. अरे लेकिन इधर नेटवर्क नहीं है बाबू. हां, कैसा गाना प्ले करेगा. तर आता आपण आलेलो आहोत आंजर्ले खाडीच्या पुलावर.
तर तिकडे मागे जो खाली रस्ता गेला तो गेला हरनई गावाकडे, आणि आता आपण चाललो आहे बायपासने, हिलटॉपने. हा आहे हरनई आंजर्ले बायपास, आणि इथून जबरदस्त असा व्ह्यू एक्सपिरियन्स करता येतो आपल्याला. आणि वरती एक पॉइंट आहे, सनसेट पॉइंट, तिथे आपण थांबूया. मी तुम्हाला दाखवतो तिथून जे दृश्य दिसतं ना अरबी समुद्राचं, ते पण जबरदस्त आहे एकदम. तर हा आहे तो पॉइंट, सनसेट पॉइंट म्हणून ओळखलं जातं याला. आणि इथून समोर जो गाव दिसतो तो आहे, वाव, बघा समोरच सुवर्णदुर्ग किल्ल्याचं दर्शन होतंय मस्त पैकी. आणि हवा जबरदस्त सुटलेली असते इथे, आणि समोरून अरबी समुद्राचा जो व्ह्यू मिळतो ना, अप्रतिम. चला आता एक्सपिरियन्स करूया ते आपण. तर इथूनच काल रात्री आपण आलेलो. हे पूर्ण हिलटॉप आहे, हरनई आंजर्ले बायपास रोड म्हणून ओळखलं जातं याला. आणि हा आहे तो पॉईंट ज्याला सनसेट पॉईंट म्हणून ओळखला जातो. आणि हवा किती सुटली मी तुम्हाला दाखवतो. जबरदस्त हवा सुटलेली असते इथे. आणि समोरच बघा मासेमाऱ्यांची बोट, तिकडे सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय. तर चला आता निघूया इथून आणि आता जाऊया मुरुड बीचकडे. वॉटर स्पोर्ट करायचे, त्याच्या मध्ये मध्ये काही पॉईंट्स आले तर मी तुम्हाला दाखवत राहील, अपडेट करत राहील. चालू हो गया, बोल ना कुछ. हेलो दोस्तों, व्हाट आर यू डूइंग? तेरा लैंग्वेज. हाँ. सो व्हाट्स अप गाइस? नहीं, तू ऐसा बोलता ना वैसा. अच्छा, रखो चलो. नमस्कार मंडळी, कशा आहात? मी वंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी वंदन विथ कॅमेरामॅन अर्नवी आज तुम्हाला फिरवणार आहोत दापोली. ऐसा भी नहीं, तू कैसा बोलता किधर भी बाहर गाड़ी में. तो हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. तो आज अपन करने वाले, तुम लोग को बीच दिखाने वाला. इधर दापोली. तो यहाँ पे ही है बीच में, ये देखो. उधर से दिखेगा, अभी सामने से दिखेगा. देखो दिखाओ, ये देखो, ये देखो, ये देखो. अभी हम लोग बीच के बाजू में. फॉरगेट टू सब्सक्राइब माय चैनल. तो हाय गाइस, वेलकम टू बैक टू माय चैनल. हाय गाइस, बैक टू माय चैनल. तो आज अपन करने वाले ट्रैवल व्लॉग. बीच का, वो भी अब बाद में तुमको दिखाने वाला. तो मैं ब्लॉग चालू करता हूँ. अभी तो ही मैं ब्लॉगिंग कर रहा हूँ. फोन में करता था, अभी गोप्रो में करता हूँ. तो ये है अपना गोप्रो, क्योंकि ये है अपना कार. ये है अपना कार. और अपन जा रहे हैं, पहले अपन तो अंबटी की पूजा करेंगे. बरोबर. फिर अपन जाएंगे बीच पे. तो बाय गाइस. नहीं, डोंट फॉरगेट सब्सक्राइब करो. सब्सक्राइब करो, लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो. तो अपन मिलते हैं अगले वीडियो में. तो बाय गाइस. तर आता आपण चाललेलो आहोत मुरुड बीचकडे. तर हे मल्हार रिसॉर्ट आहे. म्हणजे तुम्ही हरनईच्या दिशेने आले की उजवीकडे तुम्हाला आतमध्ये वळायचे, हरनई ते लाडघरच्या दिशेला. गेल्या वेळी मी इथे थांबलेलो कोकोरिको, मी आणि राहुल आम्ही राईडला आलेलो तेव्हा. पूर्ण मुरुड बीचच आहे. मुरुड बीचला तुम्हाला ना सगळे म्हणजे मॅक्सिमम एकदम पॉश आणि रॉयल असे रिसॉर्ट विथ स्विमिंग पूल वगैरे इकडे पाहायला मिळतात.
आणि आता आपल्याला बीच ॲक्सेस करायचं असेल फक्त तर तसं रेझॉर्टमध्ये थांबलं की तुम्हाला डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे मागे. प्रत्येक स्टेला मागेपर्यंत ॲक्सेस दिलेला आहे यांनी. आणि आता बीचवर जर तुम्हाला असंच जायचं असेल तर दुर्गादेवीच्या मंदिराच्या इथून उजवीकडे वळायचे. आता मी विचारलं एका मुलाला, त्यांनी सांगितलं. तर आता आपण पाहूया, हेच आहे मंदिर आय थिंक. हो हे बघा, तिथून पण तुम्ही येऊ शकता त्या दिशेने. तर श्री दुर्गादेवी मंदिर मुरुड इथून तुम्हाला वळायचं आहे. ओम साई स्टोर आहे तिथे. आणि हा रस्ता तुम्हाला घेऊन जातो मुरुड बीचकडे. समोरच तुम्हाला त्रिमूर्ती बीच रिसॉर्ट पण दिसेल. आणि आपण पोहोचलेलो आहोत मुरुड बीचला. पण मजबूत अशी हाय टाईड आहे. तर बघूया कार पार्किंग कुठे मिळते ती. हाय टाईड आहे त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स बंद असणार आहेत. वॉटर स्पोर्ट्सचा म्हणजे वॉटर स्पोर्ट्सचे सगळे इक्विपमेंट्स समोर दिसत आहेत. आणि इथे पार्किंग पण नाही आहे. थोडी गाडी अशी दाबून लावली तिथून एक 4 व्हीलर पास होईल. बीचवर गाड्या येऊ शकतात. इथे आलेल्या आहेत गाड्या, मस्त गोळावाला आहेत. इथे लोक बऱ्यापैकी एन्जॉय करतात. इकडे जरा गर्दी दिसते बाकीच्या बीचच्या तुलनेमध्ये. आणि तुम्हाला मुरुड आणि लाटघरलाच जास्त क्राऊड असतो कारण हे वॉटर स्पोर्ट्सवाले बीचेस आहेत. आता मी एन्क्वायरी करतो हे वॉटर स्पोर्ट्स किती वाजता सुरू होतील, कारण आता हाय टाईड उतरल्यानंतरच वॉटर स्पोर्ट्स सुरू होतात. गाडी तिकडे आणून लावायला लागेल. बियर शॉपी पण आहे, काय बात आहे. बियर शॉपी पण आहे बीचवर. वहाँ पे लिखा हुआ है लगुना बियर शॉपी. तर आता हाय टाईड असल्यामुळे वॉटर स्पोर्ट्स बंद आहेत. दुपारी 4:30 वाजेपर्यंत सुरू होतील. तोपर्यंत आपण इथे गोळ्याचा आनंद घेत आहोत. तो तू गोळा दाखव. ब्लू कलर. वाव, ब्लू कलर. ब्लू कलर. ब्लू कलर. आणि इथे तुम्हाला भरपूर असे बीच रिसॉर्ट्स वगैरे आहेत. हाय टाईडमध्ये पण माणसं फुल एन्जॉय करत आहेत. तर दुसऱ्यांना बघून बारकीचं पण मन झालं आहे जायचं. ती मस्ती चालू आहे दोघांची. हाय टाईड आहे, पाणी जोरात येते त्यामुळे परत मागे पळत येते. पाणी वाढत चाललं आहे बघा. तिकडे मागेपर्यंत होतं, आता अजून पुढे येत चाललं आहे पाणी. गाडी बनवले. वाव. तिकडे वॉटर स्पोर्ट चालवायला वेळ आहे. आपण आता जाऊया बुरुंडीला श्री परशुरामांच्या स्टॅच्यूकडे. मग संध्याकाळी परत ह्या दिशेला येऊया. चला.